बरेच वर्षापासून संपर्क लोकांचा राजकारणाद्वारे किंवा समाजकारणाद्वारे खूप आहे। तर गेले कित्येक वर्ष माझे पती सुधीर भाऊ मुंगसे किंवा माझे छोटे दीर हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत। तर ह्यांच्या सर्व जे काही कामं आहेत ती ही चालूच आहेत आणि इथून पुढच्या काळात सुद्धा आम्ही पुरेपूर सगळी कामे पूर्ण करणार आहोत। आम्ही आता गेले 4 वर्ष झाले सुधीर भाऊ असतील किंवा मी सेवेकरी सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही जी काही कामं केली आहेत, जे काही लोकांच्या समस्या असतील किंवा जी काही कामं असतील तर ती मी सेवेकरीच्या माध्यमातून केलेली आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रस्ते, ट्रॅफिक आणि त्याचप्रमाणे आमच्या भागामध्ये कचरा आणि सांडपाण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणावर आहेत। त्यामुळे त्या सोडवण्यासाठी आम्ही सर्वात प्रथम प्रयत्न करणार आहोत आणि त्याचप्रमाणे ज्या इतर समस्या आहेत त्यांच्यावर देखील आम्ही समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू। नागरिकांचा अत्यंत चांगला प्रतिसाद मिळतोय आणि वातावरण देखील पॉझिटिव्ह आहे। हो, 100% मशाल पेटणार आहे। खेड तालुक्याचे जे आमदार आहेत बाबाजी शेटकाळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही इथून पुढे कामं करत राहणार आहोत। सगळ्यांचा प्रतिसाद इतका छान आहे, सगळं एकदम पॉझिटिव्ह आहे। महिलांचा प्रतिसाद तर त्याहून जास्त आहे। खरं तर आता 2-3 दिवसापूर्वी अजितदादांचं दुर्दैवी घटना घडलेली आहे। माणूस म्हणून खरं तर अजितदादा खूप चांगले होते, कारण आम्ही लहानपणापासून त्यांना खूप जवळून पाहिलेलं आहे। माझे आजोबा स्वर्गीयवासी विठोबा लांडे हे देव्हाऱ्यात त्या पवार साहेबांना पूजा करायचे, त्यांची अजून सुद्धा आहेत। आणि खरं तर अजितदादांचं काम एवढं छान आहे, त्यांनी जर पाठपुरावा केला तर ती सगळी कामं पूर्ण व्हायची। पण खरं तर आता इतकं म्हणजे बोलायला सुद्धा वाईट वाटतं की अजितदादा नाही आहेत, त्याच्यामुळे खूप वाईट आहे। नमस्कार, नव महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वप्रथम स्वागत आहे। आज आपण पाहतोय जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। प्रचार देखील सध्या आता अंतिम टप्प्यात येताना आपल्याला पाहायला मिळून येते। सध्या आम्ही आळंदी आणि कुरुळी या जिल्हा परिषदेच्या ग्रामीण गटामध्ये उभा आहे। खरं तर आज तसं जर बघायला जर गेलं तर सध्या गौरीताई आणि विनयाताई ह्या दोन्ही मशालीच्या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी सध्या आता विनयाताई ज्या आहेत त्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तसं बघायला गेलं तर पंचायत समितीच्या गणातून निवडणूक लढवत आहेत गौरीताई। त्यामुळे निश्चितच सध्या आता मुरे वस्तीतील सध्या डोंगरे वस्ती या भागामध्ये सध्या आता प्रचार दौरा सुरू आहे। गावोगावी जात आहेत, सध्या आता नागरिकांचे प्रश्न जाणून घेत आहेत। ताई, काय सांगाल? खरं तर म्हणजे चंदनदादाचं काम चांगल्या पद्धतीनं आहे, गेल्या कित्येक वर्षापासून या गावातलं ते नेतृत्व करत आहेत। सध्या आता तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात आहात, काय सांगाल? माझे कुटुंबीय हे 25 ते 30 वर्ष समाजसेवेमध्ये कार्यरत राहिलेले आहेत आणि प्रत्येक कुटुंबाच्या सुखदुःखात ते समाविष्ट राहिलेले आहेत। त्यामुळे नागरिकांचा आम्हाला अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। काय वाटतं सध्या म्हणजे ज्या भागात तुम्ही आता फिरताय, रस्त्याची दयनीय अवस्था आहे। खरं तर म्हणजे नागरिकांनी तुम्हाला संधी जर दिली पंचायत समितीवरती, अनेक प्रश्न आहेत खरं तर तुमच्यासमोर, ते प्रश्न मार्गी लागतील? हो, नक्कीच मार्गी लागतील। त्यामध्ये आमचे जे उपरस्ते आहेत त्यांचं आम्ही डांबरीकरण करू, नूतनीकरण करू आणि त्याचप्रमाणे ज्या इतर समस्या आहेत त्यांच्यावर देखील आम्ही समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू। नक्कीच, खरं तर म्हणजे या भागात तसं बघायला जर गेलं तर म्हणजे कचऱ्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, इतर सगळे अजून प्रश्न आहेत। नागरिकांच्या तुम्ही गाठीभेटी घेत आहेत, काय सांगतायत प्रश्न तुमच्यासमोर? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रस्ते, ट्रॅफिक आणि त्याचप्रमाणे आमच्या भागामध्ये कचरा आणि सांडपाण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणावर आहेत। त्यामुळे त्या सोडवण्यासाठी आम्ही सर्वात प्रथम प्रयत्न करणार आहोत। निश्चित याच्यावरती सुद्धा काम करणं गरजेचं आहे आणि खरं तर नागरिकांनी जर संधी जर दिली, खरं तर पंचायत समितीवरती त्यांना जर निवडून जर दिलं तर नक्कीच हे सगळे प्रश्न मार्गी लागतील। काय वाटतं सध्या म्हणजे चंदनदादाचं काम चांगल्या पद्धतीने आहे, तुम्हाला आता निवडणुकीमध्ये खरं तर तुम्हाला आता तुम्ही पुढे जाताय, काय सांगाल? नागरिकांचा कसा प्रतिसाद आहे तुम्हाला? नागरिकांचा अत्यंत चांगला प्रतिसाद मिळतोय आणि वातावरण देखील पॉझिटिव्ह आहे। काय वाटतं मशाल पेटेल या भागांमध्ये? कारण तसं बघायला जर गेलं तर सुरेश भाऊ गोरे असतील स्वर्गीय, ते देखील या भागातून आमदार राहिलेत। बाबाजी काळे असतील, ते देखील यांनी या ठिकाणी आमदार आहेत। काय वाटतं परत पुन्हा एकदा मशाल पेटेल? हो, 100% मशाल पेटणार आहे। खेड तालुक्याचे जे आमदार आहेत बाबाजी शेटकाळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही इथून पुढे कामं करत राहणार आहोत। तसं जर बघायला जर गेलं तर आपण सुधीर भाऊच्या माध्यमातून कामकाज कशा पद्धतीने झालेत मला तर वाटतं सांगायची आवश्यकता नाही, कारण त्यांचं खेड तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीचं काम आहे। त्यामुळे सध्या आता त्यांच्या सौभाग्य होती त्या विनयताई जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी सध्या आता त्या उभा आहेत, गावोगावी भेट देत आहेत। ताई, काय सांगाल? कसा आहे नागरिकांचा प्रतिसाद? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। खरं तर आता मी कुरुळी आळंदी गटातील जेवढी पण माझी गावं आहेत तर त्या गावांमध्ये सगळीकडं आमचा प्रचार दौरा झालेला आहे। तर सगळ्यांचा प्रतिसाद इतका छान आहे, सगळं एकदम पॉझिटिव्ह आहे आणि महिलांचा प्रतिसाद तर त्याहून जास्त आहे।
त्यामुळे तेवढा विश्वास आम्हाला तरी आहे. तसं बघायला गेलं तर बाबाजी काळे यांनी देखील विधानसभेमध्ये मशालीच्या चिन्हावरती निवडणूक लढवली. खरं तर त्यांनीसुद्धा मशाल पेटवली आणि तुमचासुद्धा सहभाग त्याच्यामध्ये खूप मोठा होता. त्याच्यामुळे निश्चित परत पुन्हा एकदा इथं मशाल पेटेल. हो, नक्कीच. कारण आम्ही आता गेले 4 वर्ष झाले, सुधीर भाऊ असतील किंवा मी सेवेकरी सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही जी काही कामं केली आहेत, जे काही लोकांच्या समस्या असतील किंवा जी काही कामं असतील तर ती मी सेवेकरीच्या माध्यमातून केलेली आहेत. आणि आपले खेडचे आमदार बाबाजी सेठ काळे तर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही सर्व कामं आत्ता करणार आहोत. खरं तर राजकारणात आमचं बरेच वर्षापासून संपर्क लोकांचा राजकारणाद्वारे किंवा समाजकारणाद्वारे खूप आहे. तर गेले कित्येक वर्ष माझे पती सुधीर भाऊ मुंगसे किंवा माझे छोटे दीर सोमनाथ भाऊ मुंगसे हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत. तर ह्यांच्या सर्व जे काही कामं आहेत ती ही चालूच आहेत आणि इथून पुढच्या काळातसुद्धा आम्ही सगळी कामे आत्ता पुरेपूर सगळी कामे पूर्ण करणार आहोत. तसं बघायला गेलं तर आता जिल्हा परिषदेमध्ये खरं तर तुम्ही आत्ता जिल्हा परिषदेच्या उमेदवारासाठी तुम्ही आहात. अनेक प्रश्न आहेत खरं तर या भागांमध्ये, त्याच्यावरती सुद्धा काम करणं खूप गरजेचं आहे. रस्त्याचे प्रश्न असतील, लाईटचा, कचऱ्याचा प्रश्न आहे खरं तर सगळ्यात मोठा. काय वाटतं याच्यावरती कामकाज केलं जाणार आहे? कारण नागरिकांनी आशीर्वाद स्वरूपी तुम्हाला जर मतदान करून तुम्हाला जर पुढे जर पाठवलं तर निश्चित हे सगळे प्रश्न मार्गी लागतील. हो, नक्कीच लागणार. कारण आम्ही सगळ्यांना म्हणजे आमच्या सगळ्या नागरिकांना इथे आम्ही शब्द दिलेला आहे आणि खरं तर आम्हाला राजकारण न करता समाजकारण करायचे हे लक्षात ठेवावं सगळ्यांनी. आणि इथून पुढच्या काळात जे काही कामं असतील ती नक्कीच आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आहोत आणि आपले खेडचे आमदार असतील त्यांच्या माध्यमातून ही सगळी कामं आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय वाटतं मशाल पेटेल मग? नक्कीच 100% तेवढा विश्वास आहे. आणि तसं बघायला गेलं तर नागरिकांचा विश्वासच हा खरं आशीर्वादरूपी आम्हाला म्हणजे मतदानाच्या दिवशी मतरूपी हा आशीर्वाद म्हणून आम्ही तो मिळवणार आहे. नक्कीच. खरं तर तसं बघायला गेलं तर म्हणजे राजकारणात पडायचं म्हणलं की राजकारण खूप वांगळ आहे असं देखील काही नेते म्हणून जातात. परंतु तसं बघायला तर चांगल्या माणसांची सुद्धा राजकारणात गरज आहे. हो, आहे नक्कीच. कारण कसं आहे माहिती आहे का, राजकारण नुसतं राजकारण न बघता माणुसकीच्या नात्याने किंवा आपल्याला आता ही कामं जी करायची आहेत समाजकारण किंवा लोकांची सेवा जी करायची आहे तर त्या माध्यमातून जर आपण राजकारण बघितलं तर खूप छान आहे, केलं तर खूप छान आहे. आणि जर चुकीच्या ह्यांनी जर केलं तर ते वाईटसुद्धा आहे. त्याच्यामुळे राजकारण करायचं म्हटलं तर चांगल्या दृष्टीने करायचं. खरं तर आता 2-3 दिवसापूर्वी अजितदादांचं दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि त्यांचं खरं तर निधन झालेलं आहे. तर ते खरं खूप वाईट झालेलं आहे. माणूस म्हणून खरं तर अजितदादा खूप चांगले होते. कारण आम्ही लहानपणापासून त्यांना खूप जवळून पाहिलेलं आहे. कारण माझे वडील विलास लांडे आणि माझी आई माजी महापौर मोहिनीताई लांडे तर आम्ही सर्वजण म्हणजे आम्हाला खरं तर मला सांगायला कौतुक वाटतं की आमचा पवार कुटुंबियांशी इतका जवळचा संबंध आहे, घरचा संबंध आहे म्हटलं तरी चालेल. कारण माझे आजोबा स्वर्गीयवासी विठोबा लांडे हे म्हणजे देव्हाऱ्यात त्या पवारसाहेबांना पूजा करायचे त्यांची आणि अजूनसुद्धा आहेत. आणि खरं तर अजितदादांचं काम एवढं छान आहे, त्यांनी जर पाठपुरावा केला तर ती सगळी कामं पूर्ण व्हायची आणि त्या विश्वासावरच खरं तर आम्ही हे सगळं करत होतो. पण खरं तर आता इतकं म्हणजे बोलायलासुद्धा वाईट वाटतं की अजितदादा नाही आहेत, त्याच्यामुळे खूप वाईट आहे. खरं तर तसं जर बघायला गेलं तर त्यांचं कुटुंब म्हणजे खरं तर त्या कन्या आहे त्या विलास शेठ लांडे पाटील, त्याच्यामुळं त्यांनी देखील जवळून पाहिले अजितदादांना, त्यामुळे त्यांना देखील अश्रू अनावर होत आहेत. खरं तर तसं जर बघायला जर गेलं तर अजितदादा जाण्याने त्याच्यामुळं महाराष्ट्रावरती सगळं दुःख कोसळलं. त्यामुळे त्यांना देखील आजपर्यंत त्यांनी जी काही विलास शेठ लांडे पाटील यांनी देखील जो काही अजितदादांवरती आणि शरद पवारांबद्दल जी काही त्यांच्यावरती अस्मिता होती, खरं तर खूप प्रेम होतं त्या कुटुंबाचं त्यांच्यावरती, त्याच्यामुळे ती देखील त्यांनी जवळून पाहिले. त्यामुळे त्यांना देखील अश्रू अनावरती होत आहेत. तर त्यांची एक टॅगलाईन होती, मी कामाचा माणूस आहे, काम करत आलो आहे आणि काम करत राहील. त्याच पद्धतीनं तसं जर बघायला गेलं तर या खेड भागामध्ये सुधीर भाऊ मुंगसे यांचं देखील चांगल्या पद्धतीचं कामकाज यांनी या भागांमध्ये केलेलं आहे. त्याच्यामुळे निश्चितच त्यांना देखील खूप मोठा असा प्रतिसाद या भागातून सध्या मिळताना आपल्याला पाहायला मिळून येतो आहे. अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नवमहाराष्ट्र नेटवर्कला अपडेट राहा. नवमहाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी, आळंदी, कुरुळी.